मंडळी नमस्कार. मी दत्तात्रय रावसाहेब बेदरे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. माझे चिन्ह CCTV कॅमेरा आहे. येत्या 23 एप्रिल रोजी आपण CCTV कॅमेरा या चिन्हासमोरील बटन दाबून आपले आशीर्वाद मला द्यावेत व आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहे. बारामती मतदारसंघातील प्रश्न सोडवणे याला प्राधान्य आपण देत असून शिरसाई उपसा सिंचन योजनेचे सध्या पंप बंद आहेत. शासनाकडे जर या योजनेसाठी पंप चालू करायला पैसा नसेल किंवा पंप चालू केले जात नसतील तर त्या भागातली शेतकऱ्यांना न्याय भेटणार का? जनाई उपसा सिंचन योजना तसंच आहे. बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न तसाच आहे. निराकारा नदी जोड प्रकल्प उपसा सिंचन योजना जी आहे ती शासनाने मान्यता दिली असली तरी हे डबल इंजिन सरकार निधी देताना मात्र कासवगतीने देत असल्यामुळे आज ही बारामती मतदारसंघातील 32 गावं पाण्यापासून वंचित आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा पाण्याचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मंगळवेढा भागामध्ये 35 गावचा पाण्याचा प्रश्न आहे, शासनाने प्रत्येक स्थानिक आमदारांनी वेळोवेळी प्रयत्न करून देखील त्या प्रमाणात निधी उपलब्ध न करून दिल्यामुळे आता एक पिढी संपली तरी अजून लोकांच्या शेतात पाणी आलेलं नाही. तशीच पद्धत या 32 गावची झालेली आहे. उपसा सिंचन योजनेचं प्रश्न मार्गी लावणं, सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सेवा सुविधा पुरवून तिथे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, तसेच या मतदारसंघातील शहराचा जसा विकास झाला तसाच उपनगरांचा व ग्रामीण भागाचा विकास करण्याकरिता मी अपक्ष उमेदवार म्हणून या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. खरं तर मंडळी प्रश्न भरपूर आहेत, परंतु ज्या प्रश्नांची सोडवणूक आतापर्यंत करत आलेल्या पवार कुटुंबियांना न्याय देण्याकरिता 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री असून सरकारमध्ये सामील असून देखील त्या अजितदादांना अद्याप 84 दिवस झालं FR नोंद केलेला नाही. अजितदादांना न्याय दिलेला नाही. यासाठीच आपण या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. विकास होत राहील, परंतु विकास पुरुष परत येणार नाही. अजितदादांना न्याय भेटलाच पाहिजे. जो विकास पुरुष होता तो राज्याचा व देशामध्ये देखील आदर्श होता. प्रत्येकाला हवा असलेला आपला माणूस म्हणून अजितदादाकडे पाहिलं जातं. या सरकारमध्ये जर अजितदादा सामील असताना या सरकारकडून जर या अजितदादाला न्याय भेटत नसेल, त्यांच्याच बारामती मतदारसंघात विमान धावपट्टीलगत विमानाचा अपघात झाला की घातपात झाला याची शंका सगळ्यांच्या मनामध्ये असल्यामुळे सर्व जनतेच्या मनातील भावना घेऊन आपण त्या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री 84 दिवस झाले आपल्यातून निघून गेले आहेत, परंतु अद्याप त्यांना न्याय भेटत नाही. परंतु सहकारी म्हणून त्यांचे सहकारी म्हणून किंवा सरकारमध्ये सामील असलेले सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज बारामतीमध्ये शारदा प्रांगणावरती सांगता सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच सांगणं आहे की आपण बारामतीमध्ये पाऊल ठेवण्याच्या अगोदर त्या बारामती पोलीस ठाण्यामध्ये अजितदादा पवार यांच्या अपघात झालेला विमान दुर्घटनेचा गुन्हा बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करा आणि मगच तुम्ही बारामतीमध्ये पाय ठेवा. आपणाला या बारामतीकरांबरोबर राज्यातील जनतेच्या मनात एकच प्रश्न सतावत आहे. एवढ्या मोठ्या नेत्याचा अपघात झाला, 84 दिवस झाले तरी देखील त्यांचा साधा FR दाखल होत नाही. जर एवढ्या मोठ्या पदावरती असलेल्या व्यक्तीला न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय न्याय भेटणार? ही जनतेच्या मनातील भावना आहे. मुख्यमंत्री साहेब, आपण बारामतीमध्ये पाऊल ठेवण्याच्या अगोदर त्या पोलीस स्टेशनमध्ये FR दाखल करा. जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला आपण म्हणताना मी सोडणार नाही. जर तुम्ही त्यांना धरलंच नाही तर तुम्ही सोडण्याचा प्रश्न येतोय कुठं? हे सरकार या अजितदादा प्रकरणाचा तपास करत आहे की तपासातील पुरावे नष्ट करत आहे? आता ही शंका सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे. हीच भावना घेऊन या सर्व जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता मी अपक्ष उमेदवार म्हणून त्या बारामती मतदारसंघामध्ये उभा आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, तुमचे सहकारी अजितदादा पवार यांना न्याय भेटलाच पाहिजे.
आज तुम्ही ज्या शारदा प्रांगणावरती सांगता सभा घेत आहात त्याच शारदा मैदानावरती अजितदादा पवार यांच्या विजयाची जल्लोषात मिरवणूक निघायची. मग आज तुम्ही तिथे सांगता सभा घेऊन ही निवडणूक परवा संपली तर तुम्ही या अजितदादा पवार प्रकरणाची सांगता करणार का? हा जनतेच्या मनामधली प्रश्न आहे. हे सरकार थोतांड आहे, हे सरकार लबाड आहे, हे सरकार ढोंगी आहे, अशी जनतेच्या मनामध्ये आता भावना झालेली आहे. आज एवढा मोठा अजित पवार यांचा मृत्यू होऊन देखील जर आपण गुन्हा दाखल करणार नसाल तर हे प्रकरण दाबलं जातं आहे. आता अजित पवार नंतर कोणाचा नंबर ही धास्ती, ही भीती लोकांच्या मनामध्ये आहे, सतावते आहे. या सर्व प्रश्नांची मुख्यमंत्री साहेब आपल्याला त्या बारामतीच्या सभेमध्ये उत्तरं द्यावी लागतील आणि आपली सर्वात मोठी नामुष्की म्हणावी लागेल. अपक्षांच्या विरोधात आपल्याला त्या बारामती मतदारसंघात येऊन सांगता सभा घ्यावी लागते. हे तुमचे सगळ्यात मोठे अपयश आहे. जर तुम्ही खरोखर मनापासून जर त्या बारामतीकरांना न्याय दिला असता, या राज्यातील जनतेला न्याय दिला असता, तुम्ही FIR दाखल केला असता तर ही पोटनिवडणूक लागायचा विषय झाला नसता. ही पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध झाली असती. परंतु तुमच्या कारभारावरती शंका उपस्थित होत असल्यामुळे या जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे. या सरकारच्या विरोधात रोष आहे. हे सरकार नुसतं थापा मारणे आणि निवडणुका जिंकणे हा एक कलमी कार्यक्रम हाती घेत असल्यामुळे आम्ही त्या बारामती मतदारसंघातून आमची उमेदवारी दाखल केली आहे. माझ्या मतदार बंधू भगिनींना एकच प्रश्न आहे, विनंती आहे. विकास कामं होत राहतील परंतु विकास पुरुष गायब केला आहे. हा घातपात नाही, हा घातपात आहे, हा अपघात नाही. कारण कुठेही तिथे झाड नसताना झाडाला विमान क्रॅश झालं असं रिपोर्टमध्ये दाखवलं जातं आहे. त्या विमानातील कागदं सुरक्षित आहेत परंतु ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून सांगितलं जातं आहे. मुंबईमध्ये ज्या विमानात अजितदादा बसतात त्या ठिकाणचे CCTV फुटेज हे सरकार जनतेला दाखवत नाही. कारण त्या विमानामध्ये 5 व्यक्ती होत्या की 6 व्यक्ती होत्या हे प्रकरण सर्व गुलदस्त्यात ठेवत आहे. ह्या सरकारला अजितदादा पवार यांच्या तपास मनापासून करायचा नाही आणि जर झालेला तपास असेल तर तो दडवायचा असेल. त्यामुळे हे सरकार अजितदादा पवार यांचा गुन्हा दाखल करत नाही. माझ्या सर्व आमदार मंत्री महोदयांना तशीच राज्य सरकारमध्ये तशी विरोधी पक्षातील सर्व सन्माननीय आमदार यांना विनंती आहे की आपण हे प्रकरण दसाला लावलं पाहिजे. अजितदादांनी प्रत्येकाला मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, पदं, आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद दिली परंतु आपण काय केलं, या अजितदादासाठी आपण काय केलं याचा विचार या निवडणुकीमध्ये झाला पाहिजे. पक्ष येतील, निवडणुका येतील, निवडणुका जातील, जिंकतील, परंतु प्रश्न जे आहे ते प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे, त्याची उत्तर आपल्याला भेटणं गरजेचे आहे. आता वेळ आलेली आहे. या 23 तारखेला मतदानातून या सरकारच्या विरोधातला आपला रोष व्यक्त करायचा आहे. आज मुख्यमंत्र्याची सभा होत असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विचारलं गेलं पाहिजे की अजितदादाचा गुन्हा तुम्ही का दाखल केला नाही. सरकार तुमच्या ताब्यात आहे तर तुम्ही काय दडवलं, बारामतीकरांना न्याय काय देत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय काय देत नाही. अजितदादा यांच्यासोबत न्याय झालाच पाहिजे. अन्यथा या 23 तारखेला जसं आता केंद्रात महिला आरक्षणावरून कसं हरवलं तसं बारामतीकरसुद्धा हे बारामतीकर शांत आहेत याचा अर्थ असा नाही ही तुफान आहे. ही येणाऱ्या ही शांतता ही तुफानामध्ये कधी बदलल हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून बारामतीकरांनो, आपल्या अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी एखादं वांगं भाजावं असं शरीर भाजून तिथं दुर्घटनेमध्ये मारलं गेलं आहे परंतु त्याचा साधा FIR दाखल केला नाही. या सर्व प्रश्नांची सोडवणूक येत्या 23 तारखेला आपल्याला करायची आहे आणि याच्यासाठी या बारामती मतदारसंघातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता मी दत्तात्रय रावसाहेब बेदरे अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. CCTV कॅमेरा या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत व सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि येथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.